नमस्कार. शैक्षणिक संख्याशास्त्राच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे पाहणार आहोत. केंद्रीय प्रवृत्तीचा अर्थ आहे की जास्तीत जास्त प्राप्तांक किंवा अंक हे ज्या केंद्राभोवती किंवा एखाद्या विशिष्ट अंकाभोवतीच एकवटलेले असतात तेव्हा त्याला आपण केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतो. केंद्रीय प्रवृत्तीचे 3 परिमाणे आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यामधलं पहिलं परिमाण आहे मध्यमान, त्यानंतर दुसरं आहे मध्यांक आणि तिसरं आहे बहुलक. यालाच आपण इंग्रजीमध्ये मीन, मेडियन आणि मोड असे म्हणतो. आता यामधलं पहिलं परिमाण आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मध्यमान. मध्यमान म्हणजे काय, तर मोजून काढलेली सरासरी किंवा अंकगणितामधली सरासरी असंही आपण या मध्यमानाला म्हणू शकतो. मध्यमान हे केंद्रीय प्रवृत्तीचे अतिशय विश्वसनीय असे परिमाण आहे आणि हे स्थिर आहे आणि बऱ्याचशा संख्याशास्त्रामध्ये शैक्षणिक भागामध्ये किंवा संशोधनामध्ये या मध्यमानाचा उपयोग हा केला जातो. जेव्हा साधारणतः जेव्हा 10 किंवा 15 अंकांची जेव्हा आपल्याला मध्यमान काढायचं असते तेव्हा आपण सरळ सरळ मोजून त्याची बेरीज करून आणि आलेल्या पूर्ण जे अंक आहेत त्याला भागून आपण सरासरी काढू शकतो. परंतु जेव्हा गट खूप मोठा असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मध्यमान हे काढता येतं. मध्यमानाच्या साधारणतः 2 पद्धतीचा अवलंब केला जातो, ज्याला एक प्रत्यक्ष पद्धती किंवा डायरेक्ट मेथड म्हटलं जातं आणि दुसरी पद्धती म्हणजे गृहीत मध्यमान पद्धती होय. आता ही गृहीत मध्यमान पद्धती ही मोजमापासाठी अतिशय सोपी पद्धती आहे आणि त्याच पद्धतीनं आपण आजचं मध्यमान काढणं हे शिकणार आहोत. आता आपल्याकडे इथे वर्गांतर आणि वारंवारिता दिलेली आहे. हा एक 10चा वर्गांतर आहे. प्रत्येकामध्ये 10-10 अंक दिसत आहेत आणि ह्या 10चा गट आहे आणि या 10 गटाला प्रत्येकाला काही विशिष्ट वारंवारिता दिलेली आहे, ज्याला आपल्याला इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये वर्गांतराला क्लास इंटरवल असं म्हटलं जातं. आता वर्गांतराची जेव्हा आपण मध्यमान काढत असतो त्याचं एक विशिष्ट सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे यम बरोबर AM अधिक समेशन, हे चिन्ह ज्याला समेशन ज्याचा अर्थ बेरीज असा होतो, समेशन ऑफ FD फ्रिक्वेन्सी आणि आपल्याला दिसत आहे इथे विचलनाचं चिन्ह D आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि विचलन याच्या गुणाकाराची बेरीज असा याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर N म्हणजे एकूण जेवढे काही प्राप्तांक आपल्याला मिळतील ही आपण बेरीज करून काढणार आहोत ते, गुणिले I चा अर्थ जे काही वर्गांतर आहे प्रत्येक वर्गांतर त्या वर्गांतराची लांबी म्हणजेच I असं म्हटलं जातं. तर ह्या सूत्राच्या साहाय्यानं आपण गृहीत मध्यमान पद्धतीने मध्यमान काढणार आहोत. आता या गृहीत मध्यमानाचा अर्थच आहे की आपण मध्यमान गृहीत धरणार आहोत आणि मध्यमान गृहीत धरून आपण पुढचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत आपण ते करणार आहोत. आता मध्यमान गृहीत कधी धरायचं, तर असं गृहीत धरायचं की ज्या वर्गांतराची वारंवारिता ही सगळ्यात जास्त त्या वर्गांतरामध्ये आपलं मध्यमान कुठेतरी आहे असं आपण गृहीत धरणार आहोत. मग आता यामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाची जर आपण वारंवारिता बघितली 2, 3, 4, 8, 20, 18, 11, 7, 5 आणि 2 यामध्ये सगळ्यात जास्त जर वारंवारिता दिसत आहे आपल्याला 20, म्हणजे आपलं गृहीत मध्यमान हे आपण या वर्गांतरामध्ये धरणार आहोत. आता या वर्गांतराचा मध्य आपल्याला काढायचा आहे आणि या वर्गांतराचा मध्य काढून आपण त्याचा वर्गांतर मध्य घेणार आहोत आणि ते वर्गांतर मध्य आपण काय करणार आहोत, AM म्हणून धरणार आहोत. सर्वात प्रथम आपण AM काढूया. AM बरोबर वर्गांतरामध्ये 2 मर्यादा आहेत, एक खालची मर्यादा आणि एक वरची मर्यादा. आता खालची मर्यादा आणि वरची मर्यादाची बेरीज करणार आहोत. 50 अधिक 59 भागिले 2 याचं उत्तर जर आपण बघितलं तर 54.5 असं येतं. ठीक आहे. आता यानंतर पुढचे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. आपण असं गृहीत धरलेलं आहे की या वर्गांतरामध्ये मध्यमान आहे, या वर्गांतराची आपली वारंवारिता 20 आहे. आता या वर्गांतरापासून प्रत्येक वर्गांतर कितीने जास्त आहे, विचलित झालेलं आहे किंवा कितीने कमी विचलित झालेलं आहे हे आपल्याला शोधून काढायचं. आणि त्या काढण्यासाठी जर हे वर्गांतर या वर्गांतरापेक्षा
मोठं आहे तर ते +1 विचलित झालेलं असते. हेच इथेच मध्यमान आहे, त्यामुळे ह्या वर्गांतरापासून ह्या वर्गांतराचं विचलन हे 0 आहे. त्यानंतर हे वर्गांतर यापेक्षा मोठं आहे म्हणून +1, हे वर्गांतर यापेक्षा अधिक मोठे आहे परंतु 2 विचलित आहे म्हणून +2, त्यानंतर +3, +4 या पद्धतीनं आपण विचलन काढणार आहोत. तसंच इथे आहे, फक्त इथे लहान आहे, या वर्गांतरापेक्षा हे वर्गांतर लहान आहे म्हणून आपण इथे वजाचा चिन्ह घेणार आहोत. -1, -2, -3, -4 आणि -5. आता यामध्ये आपण जर बघितलं तर इथे काय आहे, वारंवारिता गुणिले विचलन याचा गुणाकार आहे म्हणून आपण इथे गुणाकार करणार आहोत. याची वारंवारिता 2 आहे आणि 4, 2 आणि 4चा गुणाकार 8, 3 आणि 3चा गुणाकार 9. आता हे अधिक असणार आहेत. 4 आणि 2चा गुणाकार 8, 8 आणि 1चा गुणाकार 8, 20 आणि 0चा गुणाकार 0, 18 आणि -1चा गुणाकार वजा, कारण 1 अधिक आहे आणि 1 वजा आहे म्हणून अधिक आणि वजा होईल. 11 आणि -2चा गुणाकार -22, 7 आणि -3चा गुणाकार -21, 5 आणि -20, 2 आणि 5चा गुणाकार -10. जर आपण आता बघितलं या अधिकच्या जे काही चिन्ह आहेत त्या सारख्या चिन्हाची नेहमी बेरीज होत असते, म्हणून इथे जे सारखे चिन्ह दिसत आहेत अधिकचे त्यांची आपण इथे बेरीज करणार आहोत. 8 आणि 9 17, 17 आणि 8 25 आणि 25 आणि 8 33 अधिक. तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, त्यानंतर 1 हातचा आलेला आहे, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 1 9, -91. परंतु आता इथे बघा -91 आहे आणि +33 आहे. जर या दोन्हीचं केलं तर चिन्ह सारखं नाही आहे, त्यामुळे या दोन्ही चिन्हांची काय होणार आहे, आपल्याला वजाबाकी करायची आहे. 91 मधून 33 जर आपण काढले तर साधारणतः 58 येतात. मी इथे लिहिते. परंतु जर बघितलं इथं मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह असल्यामुळे आपण इथे वजा घेणार आहोत. तसंच आता जर आपल्याला n काढायचं आहे, आपल्याला am माहीत झालेलं आहे, समेशन FD आलेलं आहे या सूत्रानुसार. आता आपल्याला सूत्राचं n काढायचं आहे. n जर बघितलं 2 आणि 5 7, 7 आणि 7 14, 14 आणि 11 25, 25 आणि 18 43, 43 आणि 20 63, 63 आणि 8 71, 71 आणि 4 75, 75 आणि 3 78 आणि 2 80. यांची संख्या ही 80 आहे. इथे जागा नसल्यामुळे मी n हे इथे लिहित आहे 80. आता जर आपण इथे बघितलं तर ह्या प्रत्येकाचं वर्गांतरामधलं अंतर हे सारखं आहे, म्हणजे प्रत्येकाची वर्गांतर लांबी सारखी आहे. म्हणून कुठलंही एक जर वर्गांतर घेतलं आणि त्याच्यातली लांबी जर शोधून काढली तर आपल्याला याचं एक विशिष्ट सूत्र आहे. आय काढत असताना आपल्याला जे वर्गांतर घेत असतो त्या वर्गांतराची खालची प्रत्यक्ष मर्यादा आणि वर्गांतराच्या वरच्या अंकाची वरची प्रत्यक्ष मर्यादा याचा वजा करून आपल्याला अंतर काढावं लागत असते. आता अर्थात काय, प्रत्यक्षाचा काय, जसं प्रत्येकच संख्येला, जसं जर मी 90 घेतलं तर प्रत्येक संख्येला 2 मर्यादा असतात, यामध्ये 2 प्रत्यक्ष मर्यादा असतात. यामध्ये एक खालची प्रत्यक्ष मर्यादा आणि वरची प्रत्यक्ष मर्यादा. जसं 90ची जर बघितली तर खालची प्रत्यक्ष मर्यादा ही 89.5 आहे आणि 90ची वरची प्रत्यक्ष मर्यादा ही 90.5 आहे. याच पद्धतीनं आपल्याला जेव्हा आय काढायचं असते, जर मी आता हे वर्गांतर घेतलं तर ह्या वर्गांतरामध्ये 99ची वरची प्रत्यक्ष मर्यादा म्हणजे 99.5 वजा 90ची खालची प्रत्यक्ष मर्यादा म्हणजे 89.5 असं एकूण आय बरोबर 10 आलेलं आहे. आता आपल्याकडे या सूत्रामधले सर्वच
चले आपल्याला मिळालेली आहेत. आपण आता हे सगळं सूत्रामध्ये मांडणार आहोत आणि हे सूत्रामध्ये मांडून आपण मध्यमान काढणार आहोत. यम बरोबर AM अधिक समेशन ऑफ FD भागिले N गुणिले I. आता AM आपल्याला माहिती आहे 54.5 आहे, अधिक समेशन FD आपल्याला माहिती आहे 58 वजा 58 आहे, आपण कंसामध्ये लिहिणार आहोत. N 80 आहे गुणिले 10. जर आपण हे कॅल्क्युलेशन केले, इथे अधिक गुणिले वजा वजा येईल. 58 हे 0 0 कॅन्सल होईल भागिले 8. भागिले 8 जर बघितलं 8 7 56 20 8 2 16 आणि नंतर 4 उरतात तर 8 5 40. अशा पद्धतीनं 54.5 वजा 7.25 आणि याचं जर आपण ही जर वजाबाकी केली तर येणारं उत्तर हे 47.25 असेल. म्हणजे प्रत्यक्ष मध्यमान हे 47.25 आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे मध्यमान काढता येते. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.